भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी तालुक्यामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। वारा इतका जोरदार होता की शेतकऱ्यांचं उभं धान पीक तसेच कापूस ठेवलेला धान या पिकात पाणी साचलं। संपूर्ण धान पीक जमीनदोस्त झाली आहे। दिवाळीपूर्व हलक्या वाणाचा धान कापणीला आला असतानाच या वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। आता आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। नाम गोविंदा लिल्लारे। काय सांगाल तो सडलेली आहे। कशी काय? पाण्यामध्ये पुरा पाऊस आला त्या कारणाने पूर्ण धान पूर्ण कापून झालेली होती, ते सडली। ते पुरा पाणी भरलाय पाण्यामध्ये। 2 हेक्टर जागेची पाण्यामध्ये धान कापली सापडली। त्याच्यामध्ये पंचनामा करून घ्यायचा शासनाने आणि आपल्याला नुकसान भरपाई द्यावी। दुरंगलाल सोविंदा लिल्लारे। काय सांगाल तुम्ही? पावसामुळे आज पाणी आलं तर हवा तुफान धरून धान झोपलेली आहे। पाणी डोंगरावर झालं आहे, त्याच्यामुळे पुरी नुकसान झाली आहे। 2.5 एकर जमिनीची धान वाया गेली। आमची मागणी म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे। सर्व काही पावा, इन्क्वायरी करावा। नुकसान भरपाई शासनाने पाहुणशाने देण्यात यावी।